प्रशांत कॉर्नर म्हणजे एक प्रामाणिकपणे ग्राहक सेवा. पहिल्या दिवसापासून आमची फॅक्टरीमध्ये ट्रान्सपरन्सी आणली. मी कोणता पदार्थ बनवतो, कसा बनवतो, आजही लोक येऊन बघतात. कधीही आमची फॅक्टरी असं बंदी नाही कोणाला. किती प्रकारच्या मिठाया तुम्ही बनवता? 250-300 व्हरायटीज असतील आमच्याकडे. आमचा 325 कोटी यावर्षीची बॅलन्स शीट आहे. एका सायकलपासून आज जी आमच्याकडे मर्सिडीज असेल, काही असेल, हे सगळे वैभव आहे. हे आमच्या ग्राहक देवतेपासून आहे. बिझनेस करताना चारी बाजूला लक्ष असायला पाहिजे. त्यावेळी मी लिगल दुकान घेतलं नाही, इलिगल दुकान घेतलं. ते रोड वायडिंगमध्ये आमचं दुकान पूर्ण केलं. आमची खूप गरिबी होती. एक वेळची जेवणाची भ्रांत होती आम्हाला त्यावेळी. माझी नोकरी पहिली होती, 60 रुपये पगार आणि एक वेळचं जेवण. काम करता करता हातून काय पडलं झडलं तर मालक लगेच ताबडतोब मारायचा. तो अपमानाने जिव्हारी लागायचा. माझ्या मनात यायचं, अरे ठीक आहे ना, मी पण एक दिवस दुकान करेन. त्यावेळी कधी असं वाटलं होतं की हे एवढं मोठं नाव बनेल, एवढा मोठा ब्रँड बनेल? तर ज्याला वाढायचं असेल ना, त्याच्या मनात नेहमी ईर्ष्या येत जाते. तशी माझ्या मनात एक इच्छा होत गेली हमेशा. गुजराती माणसांकडून एक शिकलो की ना, छोटा असताना पहिले स्वतः गल्ल्यावर बसा. या मुंबईमध्ये आजही मिठाईच्या फॅक्टरीज कमीच आहेत. पण ज्यावेळी मी माझी फॅक्टरी बनवली ना, त्यावेळी ती ठरवून बनवली की नाही, मी पण माझी फॅक्टरी लोकांना दाखवीन. आपल्या उद्योगासमोर एखाद्याने आणखी चांगलं मोठं दुकान घातलं, त्याच्यातूनच जळू नका, म्हणजे त्याच्यावरती द्वेष मांडू नका. व्यवसाय अशी गोष्ट आहे की नेहमी सातत्य, जर का पुढे जायचं असेल तर नेहमी विद्यार्थीच बनावं लागेल. नवीन शिकतच राहायला पाहिजे. ठाण्यात एक वाक्य प्रसिद्ध आहे, घरी पाहुणे येणार मग प्रशांत कॉर्नरची मिठाई घेऊन ये. आणि अनेक जण असेही म्हणतात, हातात जर प्रशांत कॉर्नरची बॅग असेल तर गिफ्टचं वजन वाढतं. मात्र 18 पेक्षा जास्त शाखा, शेकडो कोटींचा टर्नओव्हर, हे सगळं एका माणसाने कसं उभं केलं? हेच आपण आज स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत प्रशांत कॉर्नरचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि फाउंडर प्रशांत सकपाळ. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. प्रशांत कॉर्नरची मिठाई म्हटल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी येतं. पण मला जाणून घ्यायचं आहे सुरुवातीच्या प्रशांत सकपाळ यांच्याविषयी. त्यावेळेला एकतर घरची परिस्थिती बेताची होती, शिक्षण सुटलं आणि छोट्या छोट्या नोकऱ्या केल्या, तेही कमी वयामध्ये. तर त्यावेळी तुम्ही काय विचार करत होता? मनात विचार असेल नसतं, विचार तर असायचे, पण ते विचार येण्याकरता ना एक स्थिती निर्माण व्हायलाच लागते. कोणतेही आपल्या मनात जेव्हा विचार येतात त्यावर त्या काहीतरी तुमची स्थिती निर्माण होते. ती जेव्हा स्थिती निर्माण होते त्यावेळी तुम्हाला विचार सुचतात. तर माझ्या बाबतीत पण तसंच झालं बालपणी, की आम्ही पूर्वी, आमची खूप गरिबी होती. ती गरिबी असल्यामुळे त्या गरिबीच्या पार्टमध्ये एक वेळची जेवणाची भ्रांत होती आम्हाला त्यावेळी. मग त्या भ्रांतीमुळे काहीतरी नोकरीधंदा करायला पाहिजे. लहान होतं मी, लहान होतो. पोटापाण्यासाठी म्हणण्यापेक्षा मी लहान होतो. त्यामुळे आपण जेव्हा लहान मुलं असतात किंवा छोटे असतात, ते पहिले खाऊकडेच अट्रॅक्शन असतात. तसं मी पण एका खाऊच्या दुकानाला अट्रॅक्ट झालो. मी ज्या झोपडपट्टीत राहायचो, छोट्या चाळीमध्ये, टेकडी बंगला विभाग आहे आमचा तिथे. फार पूर्वी 70, 72, 73, 74ची गोष्ट असेल. तर मी एका ठिकाणी नोकरी लागलो, एका छोट्या वाण्यांकडे. त्या वाण्यांचा धंदा होता गोळ्या बिस्किटापासून सर्व. म्हणजे तिथे कोणीतरी असं, मला वाटतं येऊरच्या बाजूला असं तुम्ही जाऊन बघाल ठाण्यामधल्या, तर किंवा एखाद्या झोपडपट्टीत दुकान असतं का, त्या दुकानामध्ये भाजी विकल्या जाते, किराणा विकला जातं, तेल विकलं जातं. तर मी ज्या दुकानात काम करत होतो ते वाणी जे होते ते खूप ॲडव्हान्स होते. ॲडव्हान्स म्हणजे त्या काळातले ॲडव्हान्स म्हणूया. ते त्यावेळी किराणा तर विकायचेच, त्याचबरोबर स्टोअर रिपेअरिंग करणं, सायकल रिपेअरिंग करणं. म्हणजे त्यावेळी सायकलची पंक्चर 25 पैशात निघायचं. स्टोचा निप्पल 25-50 पैशात रिपेअरिंग व्हायचं. निप्पल म्हणजे बर्नर असतो, त्या बर्नरमध्ये एक छोटासा निप्पल असायचा, त्याच्यात आपण पिन घालायचो त्यावेळी. म्हणजे ते स्टोव्ह चालायचे त्यावेळेला, स्टोव्ह चालायचं रॉकेल टाकून, आणि त्यातलं मग ते निप्पल असं छोटंसं, ते पिन तुटली म्हणून ते निप्पल रिपेअरिंगला यायचं. तर ते 25 पैशात निप्पल रिपेअरिंग व्हायचं. तर ज्यांच्याकडे काम करत ते एवढे ॲडव्हान्समध्ये होते, त्यामुळे अशा व्यक्तीकडे मी काम करत होतो
त्यामुळे मी सगळ्या गोष्टींचं मला थोडंसं ज्ञान होतं, भान होतं. अच्छा, म्हणजे तुम्ही शिकत गेलात त्या सगळ्या गोष्टी. शिकत गेलो सगळ्यामध्ये थोडंसं. अच्छा. तर माझी नोकरी पहिली होती ₹60 पगार आणि एक वेळचं जेवण आणि अर्धा दिवस शाळा. अच्छा. हां, असं आहे. त्यांनी मला सांगितलं होतं, "ठीक आहे, तुला शाळेत जा. हां, तू पहिले असं ठरलं होतं की पार्ट टाईम येऊन काम कर." हां. म्हणजे शाळाही केली, काम सुद्धा केलं हां. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे एक अनुभव मिळाला असं म्हणता येईल. हो, पण खूप कमी वयामध्ये तुम्ही हे सगळं सुरू केलं होतं. त्यावेळेला वय किती होतं तुमचं? मी एक 8-9 वर्षाचा होतो. 8 वर्षाचा फक्त होतो. 8 8? ते 9. हां. त्यावेळी मी 2रीला होतो. त्यावेळी मी कामाला लागलो. कामाला लागलो म्हणजे त्यांनी मी दुकानासमोर जाऊन नेहमी उभा राहायचो. हां. तर ते म्हणाले, "काय इथे रोज-रोज उभा राहतो?" तर आपलं असं ते म्हणाले, "काय काम करशील का?" हं. तर मी घरी येऊन आईला विचारलं, "काम करू का?" आई बोलली, "नको, नको. तू लहान आहेस. तू हं. कामाला जाऊ नको." हां. तर म्हटलं, "ठीक आहे." पण तरी पण मग असं म्हटलं, "चालेल, ठीक आहे, मी काम करीन." अच्छा. तर म्हणाले, "तू शाळेत जाऊन ये, पार्ट टाईम ये." हं. तर मी पार्ट टाईम म्हणून तिथे कामाला लागलो होतो. अच्छा. ₹60 पगार हां. आणि एक वेळचं जेवण. अच्छा आणि जे पहिल्या महिन्याला तुम्हाला ₹60 मिळाले, त्यावेळेला काय केलं मग? फक्त तुमचं वय 8 वर्षांचं होतं. नाही, नाही. त्यावेळी असं काय वाटत नव्हतं. ₹60 मिळाले असतील ते आईला वगैरे दिले असतील घरीच. हां. असं स्वतः उडवणं असं काही नव्हतं असं काही. हां. पण खूपच गरिबी होती. त्यामुळे घरालाच पहिले मदत करणं असंच होतं पहिले. हं, हं. त्यामुळे ते घरीच दिले असतील आम्ही नक्कीच. अच्छा. असं आणि काय. त्यानंतर मग ही नोकरी तुम्ही किती वर्ष केली? नोकरी मी 1978 पर्यंत नोकरी केली. हं, हं. त्याच्यानंतर माझ्या एका नातेवाईकाने मला टाटा मिल परळला कामाला पण लावलं होतं. अच्छा. मी मुंबईची टाटा मिल जी आहे परळला होती. हं, हं. तिथे मी ₹935 मध्ये अप्रेंटिस म्हणून काम केलेलं आहे तिकडे हं, पण. हं. तर मी 1978ला स्वतःचं एक दुकान घातलं मग. अच्छा. भाण्यांचं दुकान सोडल्यानंतर, सगळ्या नोकऱ्या सोडल्यानंतर हं, हं. 1978च्या गुढीपाडव्याला हं, हं. आम्ही एक छोटीशी टपरी घातली. अच्छा. टपरी म्हणजे अक्षर टपरी होती ती. हं, हं. ती पण आमच्या ठाण्यातले जे प्रतिष्ठित आमचे दिघे साहेब आहेत, हं, हं. त्यांच्या आधिपत्याखाली आणि त्यांच्या नावाने आम्ही एक छोटी टपरी घातली. अच्छा. या टपरीसाठी पैसे किती लागले होते? तुम्ही काय विकायचा त्याच्यात? ₹600 फक्त खिशात होते. हं. त्यावेळी मला वाटतं पत्र्याचे जे 6x3चा पत्रा होता, हां. तो ₹35 असे पत्रा मिळायचा. हां, ते हां. तीन ते तीन टाकले 3. बाजूने पत्रे वरती याचे सिमेंट शीटचे पत्रे हां. आणि त्यावेळी तुम्हाला आठवत असेल फळ्यांचे दरवाजे बनायचे असे. हां, हां. फोल्डिंग केलं का तो दरवाजा व्हायचा. हां. असं खाली फ्लोरिंगला पण हे अच्छा. फळ्याचे दरवाजे, हां, हां. फळ्या हां. 3 बाजूने पत्रे अच्छा. आणि मध्ये आणि मग नळ बाजारात गेलो होतो. हं. त्यावेळी काचेच्या बरण्या म्हणजे महाग हो. माझ्याकडे त्यावेळी. हां. तर त्यावेळी पूर्वी ना असं एक पत्र्याचे डबे असायचे. हं. त्याला 3 बाजूनी ग्लास अच्छा. आणि समोर काच. हां, हां. पूर्वीच्या काळी बेकरीमधले असे डबे असायचे. हं, हं. तर ते नळ बाजारात ₹60 डझनाने एक डझन डबे घेतले. अच्छा. मग जसं मी ज्यांच्याकडे कामाला होतो, ते जे व्यवसाय करायचंच, हं. त्याच्याच वरती मी आमचं सुरुवात केलं. म्हणजे गोळ्या, बिस्किटं, हां, हां. तंबाखू, पान, विडी, सिगारेट आणि ज्या छोट्या-मोठ्या गोळ्या, गोष्टी बिस्किटं लागतात. हो, गोळ्या, बिस्किटं, अंडी, ब्रेड हं, हं. ह्या गोष्टींनी मी सुरुवात केलं हां. छोटंसं. त्यावेळी कधी असं वाटलं होतं, की हे एवढं मोठं नाव बनेल, एवढा मोठा ब्रँड बनेल? नाही, नाही असं असं कधीच कोणावं असं वाटत नाही. वाटलं तेव्हा बिलकुल वाटलं नव्हतं. हां. कसं आहे की पुढचं कोणी बघितलं ना, काय नाही. होणार, उद्या काय होणार, हं. हे असं छोट्या व्यक्तीला कधीच कळत नसतं. जे पुढचं एवढं कळण्याकरता त्याच्याकरता घरी पारंपरिक बिझनेस असायला पाहिजे तुमच्याकडे. पण आमच्याकडे काय असा पारंपरिक बिझनेस नव्हता. हं. त्यामुळे असं स्वप्न बघणं, एवढं होणं असं ते काहीच नव्हतं असं. अच्छा. आम्ही करत गेलो, होत गेलं हं. आणि झालं हं. असं. आणि त्याच वेळेला असंही झालं होतं, की तुमची ही जी टपरी आहे किंवा तुमचं जे दुकान आहे, तुम्ही शून्यातून उभं केलं. ₹600 फक्त टाकले आणि सगळं काही उभं केलं, पुढे वाढवत गेलात. पण त्याच वेळेला तुमचं दुकान रोडमध्ये सुद्धा गेलं, जेव्हा रोड बनत होता त्यावेळेला. मग तुम्ही पुन्हा शून्यावर आलात, काहीही नव्हतं. आणि मी असं ऐकलंय, की जे तुमचे कस्टमर होते, त्यांनी तुम्हाला सगळं उभं करून दिलं. हो. तर मग आजच्या काळामध्ये सुद्धा असे कस्टमर असतात, की जे तुमच्या अशा पडत्या काळामध्ये तुमच्या कामी येतील, तुमच्यावर विश्वास ठेवतील? नाही कस्टमर म्हणण्यापेक्षा कस्टमर सगळीचकडे आहेत. हां. पण आपण कसे वागतो
तुम्ही त्यांच्यासमोर कसं प्रेझेंट होता आणि किती आपुलकीने व्यवसाय म्हणजे नुसताच व्यवसाय नाही आहे. हम्म. व्यवसाय म्हटलं का त्यात सातत्य आलं, सत्यता आली आणि ते तुम्ही किती चांगल्या प्रकारे करता. ते कसं होतं की जरी आमचं छोटं दुकान असेल, हम्म. 78चं दुकान आहे हां. आमचं, म्हणजे ती स्टार्टअप होतं एकदम हम्म. 78ला. ते 78 पासून ते आमचं 89 पर्यंत अच्छा. ही जी म्हणजे मधली हे 10-11 10-11 वर्ष वर्ष. होती ती फक्त उभं राहण्यातच गेली. अच्छा. उभं राहण्यातच गेली. हम्म. उभं राहण्यात म्हणजे काहीच ज्ञान नव्हतं. म्हणजे माझं वय त्या दिवशी 14 वर्षाचं होतं. हम्म. मग फक्त एवढंच माहिती होतं की काहीतरी दुकान करायचं आहे. हम्म. कारण ते एक स्वप्न होतं, एक इच्छा होती ती. हम्म. म्हणजे ते पण ठरलं कसं, ज्या वेळी अपमान होत गेला ना, हम्म. म्हणजे माणसाला कधी पण मान अपमान हा खूप इफेक्ट लागतो, करतो. हां. खूप इफेक्ट करतो. पण इफेक्ट त्याला करतो ज्याच्यामध्ये काहीतरी आतमध्ये रुतत असतं, जिद्द असते. हम्म. अशा व्यक्तीलाच ते होतं, सगळ्यांना होत नसतं ते. आणि ते होतं. तर मला असं झालं की ज्यावेळी मी तिथे काम करायचो हां. दुकानामध्ये आणि ज्यावेळी माझा तिथे अपमान व्हायचा किंवा एखादं, आपण लहान असतो ना, आपल्याला हम्म. चूक होते, हां. कुठे बाबा काम करता करता हातून काय पडलं झडलं, हम्म. तर मालक लगेच ताबडतोब मारायचा, हां. बोलायचे. मग त्यावेळी पुन्हा ठरवायचं आपण पुन्हा चूक करणार नाही असं. हम्म. पण मग तो अपमानाने जिव्हारी लागायचा. हां. मग त्यावेळी काय माहिती असंच ना ठरत माझ्या मनात यायचं, अरे ठीक आहे ना, मी पण एक दिवस दुकान करेन, हम्म. मी पण एक दिवस असं, म्हणजे आतमध्ये ना थोडंसं त्या आत्म्यावर म्हणा किंवा मनावर म्हणा असं बिंबायचं माझ्यावरती. हम्म. मग तेव्हापासून मग मी म्हटलं, मग असं करता करता मी नोकरी सोडली हम्म. आणि एक दिवस ती टपरी चालू केली. अच्छा. पण टपरी चालू केल्यानंतर टपरी म्हणजे एक सुरुवात झाली त्या हम्म. दुकानाला, स्वतःच्या बिझनेसला. हां. पण ते बिझनेस झाल्यानंतर लगेच बिझनेस तुम्हाला कधीच कोणाला जमलेलं नसतं. हम्म. जमतो, पण जर का पारंपरिक असेल तर. तर माझ्या बाबतीत असं झालं की प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ ही शिकायचीच होती. तर मग हळूहळू करता करता मग दुधाचा धंदा, मग दुधाधंदा करता करता जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय चालू केला. हम्म. मग दुधाचा व्यवसाय चालू केला तर मग माझे आई बाबा दुकानात बसायचे. अच्छा. मी मग दुधाचा व्यवसाय करते. 50 पैसे दूध, 8 आणा दूध, 4 आणा दूध असं गल्लोगल्ली जाऊन विकायचो. हम्म. आजही माझे ग्राहक आहेत, म्हणजे मला त्यांनी बालपणी पाहिलं असेल हां. असे आमच्या ठाण्यात लोक भरपूर आहेत. हम्म. त्यांच्या घरी मी घरोघरी जाऊन दूध घातलेलं आहे, हां. सगळ्यांच्या घरी. हम्म. मग जो 2 लिटर दूध घेऊन मी विकत होतो, हां. ते दूध वाढता वाढता माझं रोजचं 1200 लिटर दूध मी घरपोच करायचो. हो. अच्छा. मग माझ्याकडे तेव्हा एक 8-10 मुलं कामाला होती हां. सकाळीच. हां. म्हणजे बिझनेस वाढला होता. हो, बिझनेस थोडासा वाढला. रोज पहाटे 3 वाजता उठायचं आणि दुधाचा व्यवसाय. मग दुधाचं काम झालं तर प्रत्येक किराणा दुकान आमचं छोटंसं. तर हे करता करता मग ते मनात यायचं, मग मी मोठमोठी दुकानं बघायचं ना. तर ज्याला वाढायचं असेल ना, त्याच्या मनात नेहमी ईर्ष्या येत जाते. हम्म. तशी माझ्या मनात एक इच्छा होत गेली हमेशा. हम्म. तर म्हटलं, अरे यार, आपल्याला पण असं दुकान. त्यावेळी आम्ही आमच्या ना ठाण्यातली मोठी दुकानं बघायचं. तर माझ्या डोक्यात असं स्वप्न यायचं की अरे मी पण एक दिवस असं दुकान करीन बरं का. हां. त्यावेळी आमच्याकडे स्वीट कॉर्नर म्हणून मोठं दुकान होतं हां. ठाण्यामध्ये. स्वीट कॉर्नर, स्वीट हनुमान, अशी मोठमोठी दुकानं होती. तर माझ्या मनात यायचं, अरे आपल्याला पण असं आपलं मोठं दुकान झालं पाहिजे. हां. तर असं करता करता मी 89मध्ये एक 10-11 वर्षानंतर आमच्या ठाण्यामध्येच प्रशांत कॉर्नर म्हणून आमचं, म्हणजे माझं जे प्रशांत ड्रायफ्रूट अँड मिल्क सप्लाय पूर्वीचं दुकान होतं. हम्म. 1978ची जी उभारणी होती ती. त्याच्यानंतर मग मी त्या मोठं दुकान करायचं आहे, मोठं दुकान करायचं आहे, हम्म. तर ह्या विचारात होतं. अच्छा. तर त्या विचारात करता करता मग एका ओपन हाऊस म्हणून आमचा एरिया आहे ठाण्यातला, पाचपाकडीतला. तर तिथे एक कोपऱ्यावरचं इल्लिगली दुकान विकायला होतं. अच्छा. ओके. हम्म. तर ते दुकान मी 3.5 लाखात घेतलं हम्म. त्या काळामध्ये. त्या काळामध्ये, 1989ला. पण गंमत अशी असते, ज्यावेळी आपलं अज्ञान असतं, ज्यावेळी आपल्याला काही कळत नसतं, हम्म. आणि गरिबांना बिल्डिंग म्हणजे आम्हाला तर त्यावेळी मोठीच वाटते, यार बिल्डिंगमध्ये कसं दुकान घेणार. हम्म. तर त्यावेळेची हिस्ट्री सांगतो.
बिल्डिंगमधलं दुकान 300 फुटाचं लिगल दुकान 1.25 लाखात मिळत होतं अच्छा. आणि मी हं. 3.5 लाखामध्ये इल्लिगली टपरी विकत घेतली. हम्म. पण हे का केलं तुम्ही? म्हणजे तुम्हाला का माहिती म्हणजे नव्हतं? माहितीच नाही ना, ज्ञान नाही ना. हम्म. आणि बिल्डिंगमध्ये बघायचं, बिल्डिंग बघितलं तरी भीती वाटायची. हां. आणि बापरे, बिल्डिंगमध्ये आणि असं आपल्या पारंपरिक ह्याच्यात कोण नसेल, हम्म. घरचे नसतात, एवढे सांगणार गाईड करायला. नसतात, हां. गाईड नसतात आणि आपण धावत असतो. कधी लहान असताना आपण स्वतः धावत असतो. हम्म. तर धावता धावता आपण धावत असतो. कधी कधी आपण कोणाला पडतो. विचारायला मार्गदर्शन, आणि मार्गदर्शक पण असतात आपल्या आजूबाजूला, ते आपल्यासारखेच लोक असतात. हां. आणि त्यामुळे माझ्याकडून मी ती अथोरेज दुकान न घेता टपरी घेतली हम्म. 3.5 लाखाला. पण ती टपरीचा फायदा असा झाला होता, इलिगल दुकान, कोपऱ्यावरचं दुकान होतं ते. हां. ते आकर्षक दुकान होतं. अच्छा. त्यामुळे माझं दुकानाची जी नाव झालं प्रशांत कॉर्नर, हम्म. ते कॉर्नरवरती अक्षरशः त्या कॉर्नर दुकान ओ. होतं. ओके. मोठं दुकान होतं ते. हां. पण हे नाव कसं ठेवलं मग तुम्ही, प्रशांत कॉर्नर? हां, मग काय झालं, मग मी त्या नाक्यावर आलो, कॉर्नर आलं. हां. तर म्हटलं अरे याचं दुकानाचं कॉर्नर नाव झालं मग. हां. त्यामुळे तिथून आमचं दुकानाचं 89 पासून प्रशांत कॉर्नर हे नाव झालं. खरं कोपऱ्यावरचं दुकान होतं. म्हणून पण मग ते प्रशांत कस्टमरसाठी कॉर्नर झालं, प्रशांत कॉर्नर कॉर्नर. झालं. अच्छा. आणि मग पुढे कसा व्यवसाय वाढवला? कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर आय गेस मग पुढे ह्या सगळ्या अडचणी सुद्धा आल्या. कोण आपण 89 मध्ये आम्ही चालू केल्यानंतर मग आम्ही थोडासा निटन धंदा चालू लागला, मोठा झाला. मग ते करता करता खूप लोक भेटली मला मध्यस्थी. हम्म. व्यवसाय कसा करायचा हाही काही लोकांनी मला शिकवला. ज्यावेळी आपण चांगलं काम करतो त्यावेळी समाजातली लोक बघत असतात आपल्याला. हां. खूप लोक बघत, समाजातल्या लोकांचं लक्ष असतं आपल्याकडे. तर माझ्या बाबतीत असं झालं की मी जेव्हा दुकान करत होतो, तर मी ना तो सगळा व्यवसाय घेऊन तिकडे गेलो. हम्म. मी एका गल्लीत होतो छोट्याशा पहिल्या आतमध्ये. हम्म. तेव्हा दुधाचा व्यवसाय पण करत होतो आणि टपरी सुरू होती. आणि ती टपरी पण होती. हां. फक्त एवढं झालं की त्या छोट्या टपरीची आता मोठी टपरी झाली, अच्छा. प्लस दुधाचा व्यवसाय झाला. हम्म. पण तरी पण मला नफा होत नव्हता. अच्छा. त्यामागचं कारण? त्याचं कारण असं होतं की अं, आपल्याला व्यवसाय करताना पुरेपूर माहिती नसते. कसं व्यवसाय करायला पाहिजे, हम्म. कसं गल्ल्यावर बसायला पाहिजे, कसं मोजमाप असायला पाहिजे, कसा हिशोब ठेवायला पाहिजे. हम्म. हे बरंचसं स्टार्टअप करणाऱ्या लोकांमध्ये ह्या चुका होतात. हम्म. स्टार्टअप करण्यामध्ये हां. किंवा मुळातच घरून काहीच नाही, बेस काही नाही, हां. म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंड नाहीये, तुम्ही त्याच्याविषयी काहीही माहिती घेतलेली नाहीये आणि तुम्ही त्यात उतरलात. उतरलेलो असतो. हां. त्यामुळे आपलं ज्ञान अतूट असतं, म्हणजे तुकडं तुम्ही ज्ञान असं म्हणता येईल असतं. की या सगळ्या गोष्टींमधूनच शिकत गेलात नंतर. हो, तर शिकताना असं झालं की मला नेहमी नेहमी माझा दुधाचा व्यवसाय 1200 लिटर दूध होता. दुकान होतं किराणा, ते दुकानाची पण थोडी साईज वाढली होती. हम्म. दुकानात तरी पण मला नफा नव्हता. नफा होत होता काय नव्हता माहीत नव्हतं. आम्ही आपलं हातबट्ट्याचा व्यवसाय करतात ना, तसं होता. हम्म. म्हणजे इकडून पैसे आले, की तिकडे इन्व्हेस्ट करायचे, तिकडे इन्व्हेस्ट करा, माल का ते खरेदी माल करायची. घ्या, माल खरेदी करा. तर मालाचं मोजमाप नाही, हिशोब नाही. कोणतरी गल्ल्यावर बसतोय, आपल्या गल्ला करतो. तर हे करता करताना माझे एक ग्राहक होते, हम्म. त्यांच्या घरी मी दूध घालायचं. अच्छा. गुजराती फॅमिली होती, कोटक फॅमिली म्हणून आहे. हम्म. त्यांचा मला खूपच सपोर्ट आहे अच्छा. या आयुष्यामध्ये. व्यवसाय करायचा आणि व्यवसाय कसा करावा, त्यांनी एक मला मूळमंत्र दिलं त्यांनी, की धंदा ना एका दगडावर पाय ठेवून करावा. अच्छा. कोणतंही काम करताना एका दगडावर पाय ठेवून ठोस काम करावं, हे त्यांनी मला सांगितलं. मी त्यांच्याकडे एकदा गेलो. मी नेहमी त्यांच्याकडे उसनवारीचे पैसे घ्यायचो. हम्म. आता उसनवारी पैसे घेताना ते म्हणाले, तू माझ्याकडून नेहमी पैसे नेतो, 50,000 नेतो, 25,000 नेतो आणि मला तू परत आणून देतोस, हां. हे काय आहे असं? का तू लॉस कसं आहे, का तू काय प्रॉब्लेम आहे तुला? तू काय जुगार खेळतोस का, पैसे कुठे उडवतोस का, मग तू कसं आहे? मग त्या दिवशी त्यांनी मला बसवलं आणि मला त्यांनी सांगितलं की अरे हे असं नाही चालणार, तू कसा व्यवसाय करतो. मग त्यांनी माझी पूर्ण हिशोब लिहून घेतला अच्छा. की कसा कसा व्यवसाय करतो, काय करतो. मी त्यांना सत्य सांगितलं, मी असं असं करतो असं. मग ते म्हणाले, नाही मग तुझं कुठेतरी चोरी होते तुझी. ओ. मग त्यांनी मला सांगितलं, तू दुधाचा धंदा कर किंवा दुकान कर, दोन पैकी एक काय ते कर. हम्म. तर मी ना दुधाचा व्यवसाय करून थकलो होतो. हम्म. काही 12 वर्ष जवळ दुधाचा प्रवास पण केला होता. पहाटे 3 वाजता उठायचं हम्म. आणि लोक जेव्हा काम करतात
तेव्हा आम्ही झोपायचो. सकाळी पहाटे दुधाला 3 वाजता उठायचो. हां. 8-9 वाजता दूध घालायचो. हां. त्याच्यात झोप यायची. तर लोकं व्यवसाय करायचे आणि आम्ही झोपायचो त्या. हां. असा असा व्यवसाय होता. तर मी पण थकलो होतो. तर मग त्यांनी मला तो कानमंत्र मी बोललो, "नाही बस झालं." तर मी दुधाचा व्यवसाय सोडला आणि माझ्या त्या कॉर्नरमध्ये प्रशांत कॉर्नरच्या कॉर्नर. प्रशांत कॉर्नरमध्ये ओपनरसमोर कामाला लागलो. त्यावेळी माझ्या त्या दुकानामध्ये 4-5 मुलं कामाला होती. अच्छा. पण त्यावेळी माझ्या हातामध्ये तो मला व्यवसायाचा धंदा दिसायचा तिथे, तो 8-9 हजार दिसायचा गल्ला तिथे रोजचा. पण ज्या दिवसापासून मी स्वतः बसायला लागलो, हां. त्या दिवशीपासून मला कळलं तो 15-20 हजारचा गल्ला दिसायला लागला. अच्छा, म्हणजे वाढली होती. हो, गल्ला मोठा व्हायचा, पण तो तिथे आम्ही स्वतः गल्ल्यावर बसत नव्हतो. तर मग गुजराती माणसांकडून एक शिकलो, की ना छोटा असताना पहिले स्वतः गल्ल्यावर बसा. हां. हां. तर मग ते शिकलो. मग आम्ही स्वतः गल्ल्यावर बसायला लागलो. अच्छा. स्वतः कॅश हँडल करायला लागलो. अशा पद्धतीने मग आमचं ते 89 पासून ते दुकान झालं. तर ते 89चं दुकान झाल्यानंतर आमचं मग परत मी बाहेर बाजारात फिरायला लागलो. मग त्याच्यानंतर जेव्हा मी विचार करतो, की आमचं ठाण्यातल्या लोकांसारखं दुकान व्हायला पाहिजे. हां. तर ठाण्यातल्या लोकांसारखं आमचं दुकान तिथपर्यंत झालं. हं. मग त्याच्यानंतर मी मुंबईत फिरायला लागलो. मग मी मुंबईत पाहायला लागलो, की सगळी लोकांना सीझनल दुकान करायचे. अच्छा. जसं बोरोली का आपलं तुमचं दादर. मस्जिद बंदरला हां, हां. असं ते भात बाजार म्हणून ती गल्ली होती पूर्वी. तर तिकडे पाहिलं की लोकांना सगळे सीझन मिठाई आली का मिठाई विकायची, अच्छा. पतंगीच्या वेळी पतंगी विकायची, सगळं. मी म्हटलं अरे असं काय आपल्याला पण असं करा. तर मी काही दिवस पतंगी विकल्या, फटाके विकले, सगळे व्यवसाय केला मी. अच्छा. पण ते करता करता माझ्या मनात आलं आपण पण असं ड्रायफ्रूटचं दुकान आणि मिठाई केली पाहिजे. हं. तर म्हटलं आपलं असं ड्रायफ्रूटचं दुकान आणि मिठाई दुकान. अच्छा. तर मी तिकडे फिरत फिरत गेलो तर मी म्हटलं मिठाई कुठे मिळेल आपल्याला. हं. तर फिरता फिरता मग मला एक गुजराती माझे मित्र आहेत घाटकोपरचे फूड स्पॉट म्हणून विनोदभाई नंदू म्हणून आहेत. हं. मग त्यांना एक रिक्वेस्ट केली, सर ते पण असंच विकायचे. या मुंबईमध्ये आजही मिठाईच्या फॅक्टरीज कमीच आहेत. सगळे लोक बरेचसे लोक आजही ट्रेडिंग करतात. म्हणजे मिठाई बनवायला म्हटतं मुंबईमधल्या टोटल म्हणजे विटीपासून ते कल्याणपर्यंत आणि चर्चगेट टू विरारपर्यंत एक 20-22 फॅक्टऱ्या फक्त असतील. अच्छा. ज्या मग बाकीचे लोक दुसऱ्यांकडून घेतात. बाकी सगळे लोकच असं असतात. म्हणजे तेच नाही, बरेचसे लोक. आम्ही पण तसाच व्यवसाय चालू केला होता की लोकांकडून घ्यायचं. मी तसंच मग होलसेलनी मिठाई घ्यायचो अच्छा. आणि ती मग विकायला ठेवली. आणि विकायला लागायचो. तेव्हा मी ज्यांच्याकडून मिठाई घ्यायचो 1-2 किलो मिठाई घ्यायचो आणि आमच्याकडे येणाऱ्या गिरायकाला आमची मिठाई घ्या चांगली. त्यावेळी माझ्याकडे माझ्या बाजूला मोठं खंडेलवाल म्हणून एक स्टोअर होतं. आमचे मिठाईवाले खूप मोठे मिठाईवाले होते. त्यांचं खूप प्रस्त होतं, चांगलं होतं. पण मी त्या ठिकाणी उतरून माझंही मिठाईचं दुकान थाटलं होतं. इच्छा तशी होती की आपल्याला एक चांगलं दुकान, आपल्याला पण मुंबईसारखं आणि मोठं दुकान करायचं ही इच्छा होती. त्यामुळे मग ते तसं दुकान मी थाटलं होतं मिठाई. तर डायरेक्ट मिठाईला सुरुवात झाली नाही आमचं. हां. तर तिथून मिठाईला सुरुवात झाली. पण तुम्ही आता म्हणालात की आम्हाला 89ला आमचं स्टार्टअप झालं हां, हां. आणि 99ला आमचं ते दुकान पुन्हा झिरो झालं होतं. ओके. जो तुमचा एक म्हणजे प्रश्न हां, होता आता. त्याच्यामध्ये जे कॉर्नरचं जे दुकान आहे ते गेलं, तोडलं गेलं. हो, ते तोडलं गेलं असं की मघेशी मी तुम्हाला सांगितलं होतं की अज्ञान बिझनेस करताना चारी बाजूला लक्ष असायला पाहिजे. अज्ञान असतं, त्याचा किती फटके पडतात आपल्याला ते कळतं. तर त्यावेळी मी लीगल दुकान घेतलं नाही, इल्लीगल दुकान घेतलं आणि इल्लीगल दुकान ते होतं ते आमचं 89ला 99ला का 98मध्ये टी चंद्रशेखर साहेब आले आणि ते रोड वायडिंगमध्ये आमचं दुकान गेलं. पूर्ण गेलं. पूर्ण आणि आम्ही मग जे ग्राहक होते त्यांनी कसं हे सगळं उभं करण्यासाठी मदत केली? हो. तर ते दुकान जेव्हा आमचं झालं, ते तुटलं आमचं दुकान. त्यावेळी माझ्यावरती 6 लाख रुपये कर्ज होतं बँक ऑफ महाराष्ट्राचं हो. आणि तिकडे पण NPA झालं होतं. आणि त्या NPAसाठी माझे ग्राहक होते, पंजाबी ग्राहक होते. त्यांनी मला साईन दिली होती, सिक्युरिटी म्हणजे ते होते. काय म्हणतात त्याला तो बॉरोवर जेव्हा लोन घेतो हां, त्यावेळी हां, ते हां. गॅरंटर होते मला तिथे. अच्छा. मिस्टर चव्हाण म्हणून गॅरंटर होते, ग्राहक होते माझे. तर ते दुकान तुटलं, तर मग माझ्याकडे थोडेसे पैसे होते आणि त्यानंतर मला सिक्की बँकेचे आमचे माझे ग्राहक आहेत चांगले,
त्यांनी मला मदत केली होती. मिस्टर राजन रणदिवे म्हणून आहेत. हम्म. त्यांनी म्हणाले की आम्ही तुला सिक्युरिटी बँकेने मदत केली. मग ती मदत पण अपुरी पडली म्हणून मी माझं राहतं घर विकलं. 500 फुटाचं घर होतं. अच्छा, ते ठाण्यातच. ठाण्यातच होतं. 2 बेड हॉल किचन होतं आमचं. पण ते एका रात्रीत विकावं लागलं. त्या व्यक्तीने सांगितलं की मला सगळंच पाहिजे तुझ्यातलं, काही जायचं नाही. अच्छा, म्हणजे फोन होता, जे फोन काही पण. आहे घरामध्ये ते सगळं. सगळं फक्त देव घेतलं, आम्ही कपडे घेतले बरोबर आणि होतं सरसकट दिले. त्यांनी सांगितलं एका अटीवर का एका दिवशी 4,80,000 देतो ताबडतोब. मग मी ते पैसे घेतले. मग ते पैसे पण आम्ही बिल्डरला दिले आणि मी स्वतः भाड्याच्या घरात राहायला गेलो. हो. भाड्याच्या घरात राहायला गेलो तर आमच्या घरी माझ्या बायकोने मला विचारलं की अरे आपण हे राहतं घर विकतोय, आपण घर घेऊ का? मी म्हणलं अरे हो घेऊ आपण, काय काळजी करू नका. अच्छा, मग त्याच्यानंतर सुरुवात तर कशी मग झाली? सुरुवात हां. अशी झाली की शेवटचा किस्सा असा आहे, ग्राहकांनी आम्हाला अशी मदत केलेली आहे. काही ग्राहकांनी आम्हाला बँकेत गॅरंटर राहिलेले आहेत. त्याच्यानंतर आम्हाला बँकेत एक शेवटचा मुद्दा असा होता की मी सगळे पैसे दिल्यानंतर पण एक रविलाल देडिया म्हणून गगनगिरी बिल्डरचे मालक आमचे, एक शेवटचे 2 लाख द्यायचे बाकी होते अच्छा. आम्हाला. आणि आम्हाला चावी, इकडे दुकान तुटलेलं आहे, हां. तुटतंय दुकान, माहिती म्हणजे आहे एकतर दुकान तुमचा तुटलंय. धंदाही सुरू नाहीये, सुरू नाही, दुसरीकडे दुकान घरही तुटलं. विकलं गेलंय. घर विकायला गेलं होतं तिथं. घर तर आम्ही ठीक आहे भाड्याच्या घर, पण दुकानाची चावी मिळत नव्हती. ओनरशिप नवीन दुकान. नवीन दुकान. त्याचं कारण होतं की 2 लाख रुपये बाकी होते. ओ, ओके. तर माझ्याकडे आमचे एक ग्राहक होते की जे मिस्टर बाळू धारप म्हणून आहेत, आर्किटेक्ट आहेत महापालिकेमध्ये आपल्या. मी त्यांच्या घरी पण दूध घालायचो आणि ते मला खूप जवळून ओळखायचे. तर मी सांगितलं साहेब असं जरा मला त्रास आहेत की माझ्याकडे ना दुकान तुटलेलं आहे, हा बिल्डर चावी देत नाही आहे. आणि त्याला सांग की आपण नंतर देऊ पैसे. पण बिल्डर व्यावसायिक ना लोक, हां. ते एका बाजूला गोड बोलायचे. ते म्हणायचे अरे मी तुला दिली असती चावी, पण माझा मोठा भाऊ आहे ना तो ऐकत नाही. हां. मोठ्या भावाकडे गेलं मुलाचं, तुम्हाला छोटा भाऊ माझा ऐकत नाही. अच्छा, म्हणजे फिरवायचे. पण ही जी काय शिकण्याची गोष्ट आहे. हां. कुठल्याही मोठ्या व्यक्ती, बिल्डर म्हणा किंवा छोट्या मोठ्या गोष्टीकडून व्यवसाय कसा करावा हे जरूर शिकण्यासारखी गोष्ट आहे. तर माझ्याकडे लक्षात, मग मी त्या आमच्या धारप म्हणून त्यांच्याकडे घरी गेलो. मग ते म्हणा अरे असं आहे का, ठीक आहे मी बघतो. मग त्यांनी बिल्डरचे काय प्रॉब्लेम आहे ते म्हणा, अरे आमचे 2 लाख रुपये देणं बाकी आहे. ठीक आहे म्हणे. मग ते घरी गेले आणि त्यांनी त्यांच्या मुलीचं एक सर्टिफिकेट ठेवलं होतं बँकेमध्ये, FD होती. हां. तर ते घरी गेले, मला घरी घेतलं, मला बोलले घरी ये. मग ते FD घेतली, माझ्याकडे आले आणि मग मला म्हणे चल. मग आमची ठाणे जनता बँक तिथे गेले, बँकेतली FD ठेवली. म्हणाले या मुलाला कर्ज द्यायच्यावरती. ओ, अच्छा. मग मग अशी सुरुवात झाली. मग ते असे 2 लाख रुपये दिले. हां. त्या दुकानाची चावी मिळाली मला. ओ, ओके. आणि मग आमची त्या दुकानामध्ये गगनगिरी दुकानातमध्ये 5 पाकळीतलं पहिलं शॉप आमचं, पक्कं शॉप, अथोराईज शॉप माझं सुरुवात झालं. आणि मग तिकडून जे मी व्यवसायाला सुटलो. हां. म्हणजे व्यवसाय म्हणजे रात्रंदिवस ते ध्यास काम अच्छा. करायचं अच्छा. आणि काय नवीन करू, आणखी काय करू आणि काय करू. मग त्यावेळी मी मिठाईला सुरुवात केली. मग मुंबईत फिरायचो, त्याचा फायदा केला आणि मग मी असंच होलसेलनी मिठाई घ्यायचो आणि ती मिठाई विकायचो. अच्छा. मग लोक त्यावेळी खंडेलवालकडे मिठाई घ्यायची. मी सगळ्यांनी प्रामाणिकपणे अहो घ्या हो माझी मिठाई, वा टेस्ट करा, चांगली आहे असं बोलायचं. सगळ्या मराठी लोकांनी आणि सर्वांनी आम्हाला खूप मदत केली आणि ग्राहक हे देव आहे माझ्याकरता. एक मराठी माणसांची आपुलकी, तसेच बाजूला असलेले गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी. कारण एक माझं वागणं बोलणं खूप चांगलं होतं, त्यामुळे मी लोकांना थोडंसं आवडायचं. अच्छा. त्यामुळे माझ्याकडे लोक मिठाई घ्यायची. पण ती मिठाई घेताना मला सांगायचे अरे तुझ्या मिठाईला वास येतो आहे, ओ. तुझी मिठाई कडक आहे, थोडी बुरशी लागली आहे, फंगस लागली आहे, काय चुकायला. आणि मी ना त्याच टाईपची टेप मी यांच्यावर घ्यायचं, त्यांना सांगायचो की अरे हे जरा नाही आहे, बरं नाही. ते सांगायचे अरे क्या आप घाटी आदमी, आपको क्या मालूम है मिठाई खाने का. तर त्यामुळे असं करता करता एक दिवस त्यांनी मला सांगितलं तुला आता आम्ही मिठाई देणार नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही जास्त कंप्लेंट केला मग. हाँ तुम्हाला नाही मिळणार मिठाई, तुम नाही देगा आपका दुकान. मी म्हटलं अरे बापरे आता काय करायचं. मग मी म्हटलं ठीक आहे बाबा. तर मी असं करून त्यांची मिठाई
मग मी माझी छोटीशी एक मिठाईची फॅक्टरी चालू केली. अच्छा. 300 फुटामध्ये आम्ही ज्या घरी राहत होतो एका बिल्डिंगमध्ये, तर 300 फुटाचं घर होतं. त्यात मी छोटं मिठाईचं व्यवसाय चालू केला. 300 फुटामध्ये. त्यावेळी 5,000मध्ये मी थोडीशी भांडी आणली, कढई, झारे असं करून सुरुवात केली. अच्छा. आणि तो प्रवास आज इथपर्यंत माझा मिठाईचा व्यवसाय चालू झालेला आहे. हं. पण असं होतं की बऱ्याचशा आपण जेव्हा मिठाई बघतो किंवा कोणतेही प्रोडक्ट असेल तर लोक जाहिरातीवर जास्त पैसा खर्च करतात. तुम्ही लॅबोरेटरी असेल किंवा मग फॅक्टरी आहे, या सगळ्या गोष्टींवर खर्च केला. तर हा खर्च किंवा ही गुंतवणूक किती महत्त्वाची आहे? नाही, गुंतवणूक तर महत्त्वाची, प्रत्येक गोष्ट महत्त्वाची व्यवसायाकरता. पण ते कसं आलं की आम्ही ना करत गेलो, होत गेलो, करत गेलो. तर मग छोटी टपरी, छोट्या टपरीतलं मोठं दुकान झालं. दूध विकतं तर मिठाई विकायला लागलो. मग मिठाई दुसऱ्यांची विकतं तर स्वतःची मिठाई. पण स्वतःची मिठाई विकताना हे उद्देश हा होता की आम्ही जास्तीत जास्त चांगला प्रोडक्ट देऊ, चांगलं काम करू, लोकांना कसं चांगला माल देता येईल, लोकांना पॅकिंग अजून कसं चांगलं देता येईल. कारण की हे सगळं ना सतत बाहेर फिरत राहायचो. त्यामुळे सगळं लक्षात येत गेलं की अच्छा. आपल्याला काय जास्त चांगलं, आणि नेहमी आहे ना आपल्याकडे असं चांगलं काय करायचं, अजून काय करायचं, अजून नवीन काय करायचं, हे जेव्हा आपल्या स्वतःच्या आतमध्ये असतं ना तेव्हा आपण करत जातो, ते लोकांनाही आवडत जातं. मी बऱ्याचशा लोकांशी बोलले ठाण्यामध्ये. तर ते असं म्हणतात की प्रशांत कॉर्नरची मिठाईची किंमत जास्त असेल, मात्र क्वालिटीसोबत कॉम्प्रोमाइज नाही, त्याच्यावर काहीही शंका नाहीये. नाही. तर त्यामागचं रहस्य नेमकं काय? काय कसं आलं, मग मी जसा मोठा होत गेलो ना तर तसं आम्ही पहिले क्वालिटीकडे लक्ष आलं, सर्व्हिसकडे, लोकांना अगत्यपूर्वक सर्व्हिस देणं. कारण की ग्राहक हा देव आहे. तोच जर का आला नाही आपल्या तर कसं चालेल ना. तर त्यामुळे त्यांना किती चांगलं फूड देता येईल त्याची काळजी घेतली, त्यांना अगत्यपूर्वक सर्व्हिस कसं देता येईल त्याची काळजी घेतली. आणि मग ते करता करता मग आम्ही छोटी फॅक्टरी, मग त्याची अजून थोडी मोठी फॅक्टरी, म्हणजे 300 फुटातली फॅक्टरी मग ती 1200 फूट झाली, 1200 फुटाची 5000 फूट झाली, 5000ची 10,000 फूट झाली. आणि आत्ता जी आमची फॅक्टरी आहे ती जवळजवळ एक 1.25 लाख ते 1.5 लाख फुटाची फॅक्टरी अच्छा. आहे. 1.25 लाख म्हणजे आता मी स्वतः बांधलेली फॅक्टरी होती ती एक काहीतरी 60-70 हजार फुटाची. त्याच्या बाजूला अजून 60-70 हजार फुटाची आता भाड्यावर आम्ही फॅक्टरी घेतलेली आहे. पण हे करताना अद्ययावत कसं होईल आपलं काम, हायजीन कसं वाढेल, नीटनेटकं कसं होईल, साफसफाई कसं होईल. आणि उद्देश हाच होता की ज्यावेळी आपण एखादं फूड खातो, अन्न खातो, ते आपण चांगलं खातो, मग विक्री करताना असं वाईट का विकायचं. खरं. काय लोक पण खातात ना घरी नेऊन, मग ते कोणी खाईल. मग त्यामुळे माझ्या त्या मनात आत्म्यात तसंच विचार होते, नाही आपण जे करायचं चांगलं करायचं. तर तसं काम चांगलं करता करता मग मी आमची अत्याधुनिक फॅक्टरी वागळेसला फॅक्टरी बनवली आमची. मग ती फॅक्टरी बनवता बनवता मी फॉरेनमध्ये फिरत होतो. अच्छा. त्यावेळी लिंडची फॅक्टरी बघितली, हर्षी चॉकलेट फॅक्टरी बघितलेली आहे, जपानमध्ये काही फॅक्टऱ्या बघितल्या आम्ही, बिस्किट फॅक्टरी. कोलालंपूरला गेलो होतो तर तिकडे बिस्किट फॅक्टरी, चॉकलेट फॅक्टरी. तर त्यावेळी माझ्या मनात होतं की अरे आपल्याला पण आपली फॅक्टरी अशी केली पाहिजे. तर ज्यावेळी मी माझी फॅक्टरी बनवली ना त्यावेळी ती ठरवून बनवली की नाही मी पण माझी फॅक्टरी लोकांना दाखवीन. तर लोकांना दाखवून म्हटलं तर लोक मला म्हणे अरे तू काय वेडास का फॅक्टरी दाखवतो, आपले कोण कारागीर नेतील, कोण काय नेतील. म्हटलं नाही मला माझ्या लोकांवरती पण विश्वास आहे, माझ्या कामगारांवर विश्वास आहे सगळं. त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून आमची फॅक्टरीमध्ये ट्रान्सपरन्सी आणली. अच्छा. मी कोणता पदार्थ बनवतो, कसा बनवतो, तो आजही लोक येऊन बघतात. कधीही आमची फॅक्टरी जसं बंदी नाही कोणाला, कोणी येतात, कधी मला जर का रिक्वेस्ट केली माझी फॅक्टरी बघायची तर आम्ही दाखवतो. अच्छा. त्याचबरोबर आम्ही वर्षातून एकदा डिसेंबर आणि जानेवारी या शनिवार रविवारी, डिसेंबरच्या शनिवार रविवार आणि जानेवारी असं 2 महिने आमची फॅक्टरी पेपरला, न्यूजपेपरला जाहिरात देऊन 50-60 लाख रुपये स्वतःचे खर्च करून आम्ही लोकांना सांगतो, अच्छा. या ही फॅक्टरी तुमची आहे, तुम्ही जे फूड खाता, जिथे अन्न बनतं, कसं बनतं, काय, हा तुमचा बघायचा अधिकार आहे. असं म्हणजे मी त्या भावनेने लोकांना सांगितलं. आणि आम्ही लोकांना फॅक्टरी दाखवतो.
ओपन ठेवतो आणि लोकांकडून शिकतो पण, सजेशन पण घेतो. बाबा अजून तुम्हाला काय वाटतं, काय करावं? तर आम्ही ऐकतोही लोकांकडून आणि असं करता करता एवढी छान अद्ययावत फॅक्टरी आता खरंय. इथपर्यंत म्हणजे आलेली आहे. एकूणच तुम्ही चवीसोबतच एक ट्रान्सपरन्सी मेंटेन केली. कारण आजकालच्या जमान्यामध्ये हो. जेव्हा एखादी खाण्याची गोष्ट आहे किंवा एक फूड आहे, ते किती हायजीन मेंटेन करून केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींकडे लोक लक्ष देत असतात. हो, हो. त्याच वेळेला चवीविषयी बोलायचं झालं, तर प्रशांत कॉर्नरच्या मिठाईची जी चव आहे, ती जिभेवर रेंगाळत असते. त्याच्यासाठी काही विशेष प्रक्रिया तुम्ही या सगळ्या फूड्सवर करत असता, मिठाईवर करता? हो ना, चवीसाठी गोष्ट अशी आहे की मी पण खूप खवय्ये आहे. हां. मला खूप खाण्याची खूप सवय आहे, अच्छा. आवड आहे खूप. तर मी कुठे पण गेलो ना तर मला खूप म्हणजे मी या मिठाईच्या क्षेत्रासाठी हां. अख्खं संपूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे अच्छा. अगदी. हां. म्हणजे म्हणजे तुमची फॅक्टरी टाकल्यानंतर तुम्ही सगळीकडे फिरलात? हो, अख्खा ऑल इंडिया, कलकत्ता, गुजरात, पंजाब, दिल्ली, तुमचं तामिळनाडूपासून कन्याकुमारी ते हां, हां. सगळीपासून. आणि मग प्रत्येक ठिकाणचं खाऊन चव बघून बघून मग मी विचार आपल्याला पण असं असायला पाहिजे असं. असं करत करत मी प्रत्येक प्रांतातलं पदार्थ आमच्या इथे आणलं. हां, आणि मग त्याच्यानंतर माझे जे कारागीर आहेत, हां, हां. माझे जे कामगार आहेत, मी त्यांच्याशी डिस्कस करतो. त्यांना विश्वासात घेतो. मग काही त्यांच्या आयडिया, काही माझ्या आयडियाज, काही बाजारातल्या आयडियाज, हे असं वापरून आम्ही नेहमीच नवीन नवीन करत असतो. अच्छा. त्यामुळे आमची एक चव जी असते ते विशिष्ट प्रकारे म्हणजे टिपिकल न होता, टिपिकल पण जेव्हा एकच तुम्ही चव न एवढ्या येता. मोठ्या लेवलवर म्हणजे आता तुमची लाखो स्क्वेअर फूटची फॅक्टरी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या शाखा सुद्धा आहेत आणि शेकडो कोटींचा टर्नओव्हर आहे. तर एवढ्या मोठ्या लेवलवर तुम्ही जेव्हा हे बनवताय, मिठाई बनवताय, तर त्यावेळेला ती जी क्वालिटी आहे, ती चव आहे, ती मेंटेन करणं हे खूप टफ असेल. टफ असं नसतं ना. हां, तुम्ही एक सातत्य केलं, हां. एक बॅच वाईज काम केलं, हां. कामगार जे काम करतात तिथे हां. लक्ष दिलं, म्हणजे काय ओनर जो असतो ना त्याचं सातत्याने आपल्या कंपनीकडे लक्षच असायला पाहिजे. जसं आईवडिलांचं आपल्या मुलाकडे लक्ष असतं, लहान मुलाकडे, तसंच आपलं हे बाळ समजायचं. धंदा किती मोठा झाला, किती जुना झाला, तर ते आपलं बाळच असतं. स्वतःहून लक्ष देणं हे गरजेचं. तुमचं बारीक बारीक लक्ष, कोर लक्ष असतं तुमचं. त्यामुळे आणि प्रत्येक डिपार्टमेंट लक्ष पाहिजे. तर आमचं प्रत्येक आणि तेवढे विश्वासू कामगार आणि सगळं ते असल्यामुळे हे सगळं शक्य होतं. तुम्हाला कोणती मिठाई जास्त आवडते? नाही नाही, मला तर मी सगळीच मिठाई खातो. हां. अगदी आवडतो म्हणजे शुगर फ्रीपासून ते पेढा मावा, मी कोणती मिठाई बनली ना हां. पहिले स्वतःवर प्रयोग करावा लागतो, अच्छा. मगच आम्ही बाहेर पाठवतो असं ओके, आहे. ओके. मग आता किती प्रकारच्या मिठाया तुम्ही बनवता? मला वाटतं एक 250-300 व्हरायटीज असतील आमच्याकडे ओ. टोटल मिठाईमध्ये. अच्छा. आणि याच्यामध्ये 250-300. सगळे जे तुम्ही संपूर्ण म्हणजे भारत भ्रमण नमकीन आणि केलं. स्नॅक्स हां. सगळं पकडलं तर एक 700-800 एसक्यूज असतील आमच्याकडे ओ, असं ओके. वाटतं. पदार्थ आहेत हां, हां, हां. टोटल जे आम्ही स्वतः बनवतो. ओके. आणि त्याच्यापैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कोणतं आवडतं? नाही, मला तर सगळंच आवडतं. मिठाई बिठाई म्हणजे सगळंच खातो तुमचं ते मी. बाळ आहे, सगळी नमकीन, लेकरं हो. आहेत. तुम्ही क्रिएट केलेली. हे सगळंच आवडतं आणि प्रत्येक पदार्थ मी स्वतः टेस्ट करतो. अच्छा. तुम्ही फॅमिली बिझनेसविषयी किंवा एक जे मार्गदर्शन लोकांना मिळायला पाहिजे त्याविषयी बोलत होतात. तर बरेचसे लोक असे असतात की त्यांना बिझनेस सुरू करायचा असतो, पण त्यांना बॅकग्राऊंड नसतं, अनुभव नसतो. कसं उतरायचं याच्यामध्ये किंवा उतरल्यानंतर अपयश तर येणार नाही ना, याची भीती सुद्धा वाटत असते. तर तुम्ही आत्तापर्यंतच्या या सगळ्या एक्सपिरियन्समधून, अनुभवामधून जे शिकलात, ते 3 गोल्डन रूल कोणते आहेत बिझनेसचे? नाही नाही, बिझनेस करायचा असेल नवीन पिढीला, हां, हां. ज्यांच्याकडे काहीच नाही आहे, हं. म्हणजे मी असं म्हणेन की नवीन स्टार्टअप, आता नवीन स्टार्टअप बोलल्यानंतर 2-3 प्रकार स्टार्टअप असतात. हां. एक तर तुमच्याकडे खूप पैसा आहे हां. आणि बिझनेस करायचा आहे, हां. तर त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांनी ट्राय करत करत राहावं. पण ज्याच्याकडे पैसे पण आहेत हं. किंवा एखाद्याकडे पैसा पण नाही आहे आणि काहीतरी करायचं आहे, मी तर असं म्हणेन की त्या व्यक्तीने पहिले काय बघायला पाहिजे, आपल्या स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे हं. की मला काय करायचं. हां. गावातली लोक सांगतील ते सगळं बरोबर आहे, सल्ला सगळ्यांचा घ्यावा, पण स्वतःची ना आपलं एक मन बोलत असतं आपल्या स्वतःबरोबर. तर आपल्या स्वतःच्या मनावर बोलून बघा की मी काय करणार. आणि मग स्वतःचं मन सांगेल तुम्हाला की ना आपण हे करूया, मग ते मनाशी एक पक्कं करा हं. आणि मग त्या व्यवसायात उतरा. पण मी म्हणतो की कुठलाही व्यवसाय करा, पण त्या व्यवसायाची थोडी
जुजवी माहिती, आपल्याला कुठल्या रस्त्यावर जायचं आहे, कोणत्या वाटेवर जायचं, त्या वाटेची आपल्याला थोडीशी वाट माहिती असायला पाहिजे. मग कोणताही व्यवसाय करा, तो बिल्डरचा धंदा करा किंवा चप्पल विकायचा धंदा करा किंवा एक्सपोर्ट करा, काही करा, पण थोडंसं बेसिक ज्ञान घ्यायला पाहिजे. आणि ज्याच्या घरी बेसिक ज्ञान नाही आहे, तर मी म्हणेन की त्यांनी थोडंफार त्या क्षेत्रात जावं, काम करावं आणि मग उडी घ्यावी. हां. आणि तसंच ते उडी घेताना आजूबाजूचं ते क्षेत्र जे आपण निवडलं असेल ते कसं चालतंय, काय चालतंय, आपण कसं जायला पाहिजे. आणि आपण पहिले उतरायलाच पाहिजे. उतरल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. खरं. पण एकदा उतरल्यानंतर आजूबाजूला पण चहूबाजूला कान डोळे उघडे ठेवून आपण बाजूचं पण नाही तर असं होतं की काही लोकांना का मी व्यवसाय केला, थोडा मोठा झाला, अरे मीच बरोबर आहे, माझाच व्यवसाय सगळा बरोबर आहे, मीच बरोबर करतो, असं नाही. व्यवसाय अशी गोष्ट आहे की नेहमी सातत्य, जर का पुढे जायचं असेल तर नेहमी विद्यार्थीच बनावं लागेल. हां, नवीन शिकत शिकायचंच राहायला पाहिजे पुढे जायचं असेल त्याला. अच्छा. तर अगदी आता तुम्ही एवढे वर्ष बिझनेस करताय आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही तो बिझनेस सेट केलेला हो, आहे. हो, आज बऱ्याचशा शाखा तुमच्या आहेत आणि शेकडो कोटींचा टर्नओव्हर आता होतोय. तर या सगळ्यामध्ये कॉम्पिटिटर सुद्धा असतात, म्हणजे कॉम्पिटिशन सुद्धा आहे. तर अशात हे कॉम्पिटिशन बघून तुम्ही घाबरता का त्याच्यातून काही शिकत जाता? नाही, कॉम्पिटिशन ही जगात असतं. कॉम्पिटिशन म्हणायचं बद्दल आहे. हां. कॉम्पिटिशन ही भाषा आहेच आहे. कारण की कॉम्पिटिशन त्याला होतं जो कॉम्पिटिशनमुळे ना आपण शिकायचं असतं. हां. कॉम्पिटिशन शिकण्यासाठीच असतं. म्हणजे की आपण जे काय उद्योग करतो तर आपल्या उद्योगासमोर एखाद्याने आणखी चांगलं मोठं दुकान घातलं की काय घातलं तर त्याच्यातूनच जळू नका, म्हणजे त्याच्यावरती द्वेष मांडू नका. मग त्यांनी चांगलं केलं आहे, आपल्यापेक्षा चांगलं केलं, तर कसं केलं, त्याला कसं जमलं, हां. त्याचे प्लस पॉईंट काय आहेत, आपले वीक पॉईंट काय आहेत, ते शोधा. आणि आपण त्याच्यापेक्षा अजून कसं मोठं होणार, की त्याच्यापेक्षा चांगलं कसं करता येईल, आपली पॉप्युलरिटी कशी अजून चांगली होईल. जर का त्याच्याकडे आपल्याकडे 200 गिऱ्हाईक आहेत, यार 500 द्यायला लागले, तर त्यांनी काय आयडियाज वापरल्या आहेत, त्यांनी ॲडव्हर्टाईज केली आहे का, आपल्या फर्निचर चांगलं केलं आहे की माल चांगलं केलं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्याकडून शिकायला पाहिजे. हां. मग द्वेष न करता त्याच्याकडे चांगल्या मनाने आणि मोठ्या मनाने त्यांच्याकडून का वाढले ते लोक, आणि आपण पण तसं होण्याचा प्रयत्न करूया की आपलाही व्यवसाय तसा अजून मोठा मोठा वाढ. कॉम्पिटिशन नाही म्हणायचं, कॉम्पिटिशन हा आपल्या स्वतःबरोबरच असतो दरवेळी, हां. आणि स्वतःबरोबरच कॉम्पिटिशन केलं पाहिजे अच्छा. आपण. आता मग पुढचं प्रशांत कॉर्नरचं पुढचे एक 5 वर्षांसाठी काय प्लॅनिंग आहे? कारण तुम्ही समाधानी अजूनही दिसत नाहीये. आता माझ्याकडे सध्या आमचा 325 कोटी यावर्षीची बॅलन्स शीट आहे. आणि 1600 लोक काम करतात आमच्याकडे, 1550 ते 1600 लोक काम करत आहेत आणि 18 शाखा आहेत. पुढच्या आता देवाच्या कृपेने आम्ही आशावादी आहोत की एक 50 दुकानं होतील माझी अच्छा. आणि 1000 कोटीचा टर्नओव्हर होणार आहे, वा. असं प्रयत्नात आहोत. बघू, परमेश्वर कृपा असेल आणि सर्व ग्राहकांची साथ आहे आम्हाला तरवेळी. आणि आम्ही सगळ्या ग्राहकांसाठी असंच सांगतो की प्रामाणिकपणे अशीच सेवा करेन. छोटं मोठं चूक झाली असेल, कुठे उद्देशून नसते आमची चूक, कुठे कामगारांचा हलगर्जीपणा किंवा आमचं अज्ञान ह्याच्यामुळे एखादी कुठे चूक होते, पण उद्देशून नसते. हां. की कुठे छोटा मोठा काही केस मिळाला, कुठे एखादं छोटंसं काही झालं, तर आम्ही उद्देशून करत नसतो, पण त्याच्यातून नेहमी नेहमी सुधारणाच. आणि ह्या तुमच्याच पाठबळावरती आम्ही आमच्या ग्राहकाची एक 600 रुपयाच्या टपरीपासून जे ग्राहक आमच्याकडे पूर्वी यायचे तेच ग्राहक आमच्याकडे आज आहेत. आणि हेच ग्राहक माऊथ पब्लिसिटीनेच आम्ही इथपर्यंत मोठे झालेलो आहोत. तर आम्ही आमचा प्रामाणिकपणा असाच चालू ठेवणार आहोत. आणि ह्याच बळावरती आज आमचं जे दुकान आहे 325 कोटी आहे ते 1000 कोटी होणार आहेत. आणि जे 18 शाखा आहेत त्याच्या 50 शाखा होतील. आणि जे आमच्याकडे आता 1500 कामगार आहेत त्याचे 4000 ते 4500 लोक काम करतील, असं माझं विजन आहे पुढचं. अच्छा. अगदी. एम बिग. एम मोठं असायला पाहिजे आणि मग ते अचीव्ह करण्यासाठी धावत राहायचं. धावत राहणार, आता धावतोच आहे, आधी धावतोय, पण टीम वर्क आहे माझ्याकडे. मी आता एकटा धावत नाही आहेत, माझे सगळे कामगार, माझे सगळे सहकारी आहेत माझ्याबरोबर.
आणि मला खूप चांगली चांगली लोकं मिळाली आणि मला महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचा सपोर्ट आहे. आणि आता एक शेवटचे 2 प्रश्न मी विचारेन. तुमच्यासाठी सक्सेस म्हणजे, यश म्हणजे पैसा की प्रतिष्ठा? नाही, यश आहे ना, दोन्ही गोष्टी असायला पाहिजेत. हां. पैसा पहिले असायला पाहिजे. पैसा आला की पैशाचा सदुपयोग कसा असायला पाहिजे. मग त्याचा सदुपयोग आणि तुम्ही उपयोग केलात की तो प्रतिष्ठा पण मिळेल तुम्हाला. पैसा जरुरीच आहे. पण पैसाच नसेल तर तुमची प्रतिष्ठा करेल. प्रतिष्ठा नुसतीच प्रतिष्ठा नाही. हां. प्रतिष्ठेसाठी कार्य पण करावं लागेल. खरं. तर कार्य, पैसा, त्याच्यानंतर प्रतिष्ठा असं आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी जुळून आलं तर प्रतिष्ठा होते. आणि प्रतिष्ठा आणि पैसा हे दोन्ही एका बरोबरीने चालण्याकरता आपल्याला स्मरण करून चालायला पाहिजे, शांत राहून काम करायला पाहिजे, अहंकार नको मनामध्ये आणि डाऊन टू अर्थ राहून काम करायला पाहिजे. अच्छा. तर तो पैसा, प्रतिष्ठा टिकून राहील असं मला वाटतं. तुमच्या दृष्टीनं तुम्ही मालक आहात, तुम्ही एवढं हे सगळं तुमचं मूल वाढवलेलं आहे. तुमच्या दृष्टीनं प्रशांत कॉर्नर म्हणजे काय? प्रशांत कॉर्नर म्हणजे एक प्रामाणिकपणे ग्राहक सेवा राहील, नेहमीच राहील. असं ग्राहकाने तेच बघावं माझ्याकडे, की आम्ही आल्यानंतर आमची नक्कीच सेवा चांगली होईल, फसवणूक होणार नाही. ही मी सगळ्यांना प्रॉमिस करतो, की आम्ही कुठे ठरवून फसवणूक करणार नाही. कारण की तुमच्यामुळेच मला इथे खूप खूप मिळालेलं आहे. एक शून्यातून एक आमच्याकडे सायकल नसली, शून्य एका सायकलपासून आजी आमच्याकडे मर्सिडीज असेल, काही असेल, गाडी आहे, घर आहे, हे सगळे वैभव आहे. हे आमच्या ग्राहक देवतेपासून आहे. अगदी ग्राहक हाच आमचा देव आहे भविष्यामध्ये पण. अगदी आजच्या या पॉडकास्ट नंतर एक गोष्ट लक्षात आली, बिझनेस म्हणजे फक्त पैशांचा खेळ नाही, तर तो विश्वासाचा खेळ आहे. तुम्ही जर विश्वास संपादित केला तर तुमचा बिझनेस हा मोठा होऊ शकतो, तो उंच भरारी घेऊ शकतो. त्यामुळे आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला नक्कीच इन्स्पिरेशनल वाटला असेल. पुन्हा एकदा बघा सुरुवातीपासून आणि ज्या लोकांना इन्स्पायर करण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा पॉडकास्ट नक्की पोहोचवा. पाहत रहा न्यूज 18 मराठी.